अध्यक्ष महोदय, मगाशी अतुल भातखळकर साहेबांनी उल्लेख केला, ही पहिलाच प्रसंग आहे की 4-5 प्रस्ताव एकत्रित आलेले आहेत। चार आहेत प्रस्ताव, 4 आणि जर जमलं तर अंतिम आठवडा प्रस्तावही आपण घेऊ शकतो 6। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहात अर्थसंकल्पाचं बजेट हे आतापर्यंत 5 आठवडे चालायचं, तेही बजेट आपण 3 आठवड्यात संपवायला लागलो। आपल्या अर्थ विभागाचं कामकाज झाल्यानंतर, डिमांड्स पूर्ण झाल्यानंतर किमान 1 आठवडा पुढे पाहिजे होता। अध्यक्ष महोदय, आपण त्या 4 सुट्ट्यामध्ये 4-5 सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळं अतुल भातखळकर साहेबांना माझी विनंती आहे की आपणही पक्षात हे मांडा की विधानसभेचा आता 238 आहेत तुमच्याकडे, त्यामुळे घाबरण्याचं काही गरज नाही। त्यामुळे 5 आठवडे 6 आठवडे मी याच सभागृहात बघितलेलं 237 नाही, वजा 1 आहे ना तिकडे। माझं अध्यक्ष महोदय, तिकडनं वजा झालेल्यांच्यावर मी खरं म्हणजे कर्टसी दाखवली, ते माझं चूक झाली। तिकडनं वजा झाले ते यापूर्वीच। आणखीन एक आहेत तुमच्यात वजा करायच्या लिस्टमध्ये आहेत, आता नाव सांगून वेळ घेत नाही, ते नाही आहेत सभागृहात। पण अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहात मी या ठिकाणी एक सुरुवातीलाच एक अतिशय मनाला सुन्न लावणारी एक मध्ये घटना घडली, त्याचा उल्लेख करतो। देऊळगाव राजा इथल्या शिवनी आरमाळ शिवारात कायम पाण्याची चणचण भासते, ती दूर व्हावी म्हणून कैलास नांगरे या युवा शेतकऱ्याने सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभं केलं आणि यंदा आता ओव्हरफ्लो झाले खडकपूर्णा धरण। तर खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळला पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावं, एवढीच त्याची मागणी होती। आणि आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नांगरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिलं होतं, पण मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य न करण्यात आल्यामुळं शेवटी या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, विष पिऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। अध्यक्ष महोदय, सुसाईड नोट मध्ये त्याने काय म्हटलंय, आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत परंतु तरीही पाणी येत नाही। माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंद स्वामी धरणात टाका। मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलाचे पालकत्व स्वीकारावं। माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो, म्हणून त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिले। अध्यक्ष महोदय, विशेष बाब म्हणजे या आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड कैलास नांगरेला होती। त्या कैलास नांगरेला राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार देण्यात आलेला होता। अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी लागणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी बाब आहे। अध्यक्ष महोदय, महात्मा फुलेंनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। ज्या व्यथा त्यांनी त्यावेळी मांडल्या त्या आजही तशाच आहेत, फारसा फरक नाही झालेला। अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 24 या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात झाल्या, 1069। छत्रपती संभाजीनगर विभागात 952 शेतकऱ्यांची आत्महत्येची नोंद आहे। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 205, अमरावती जिल्ह्यात 200 आणि अकोला जिल्ह्यात 168 तर वर्धा जिल्ह्यात 112 आत्महत्यांची नोंद आहे। अध्यक्ष महोदय, कारण अनेक आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत, पण अध्यक्ष महोदय, तोट्याची शेतकरी आर्थिक कुचंबना हे प्रामुख्यानं कारण आहे। आपलं योग्य सिंचन बऱ्याच ठिकाणी पोहोचत नाही, योग्य वीज पुरवठा होत नाही, विविध टॅक्स इतर कारणांनी बी बियाणं खतं कीटकनाशक आता महाग झालेली आहेत
आपला जीएसटीचा तर रेटा कुठल्याच वस्तूपासून सुटलेला नाही। 1000 रुपयाच्या खताच्या बॅगेवर सरकार शेतकऱ्यांकडून जवळपास 200-300 रुपये टॅक्सच्या नावाखाली गोळा करत असेल तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे? पेरणीच्या हंगामात देखील पुरेसा कर्जपुरवठा होत नाही। शेतकऱ्याच्या गळ्याला नेहमी सावकाराचा बेहिशेबी कर्जाचा पाश असतो आणि वसुलीसाठी तगादा, नैसर्गिक आपत्ती, सक्षम विमा संरक्षण देण्यात सरकारला पूर्ण अपयश आलं। मध्ये बीड जिल्ह्यातली विम्याच्या बद्दलचे फ्रॉड सुरेश दस साहेबांनीच इथं मांडले। काय झालं त्याचं पुढे? चौकशी झाली? केले का? सगळ्या महाराष्ट्र चौकशी चालू आहे। अजितदादांनी सांगितलं चौकशी चालू आहे, तुम्ही बसा खाली, नो चर्चा। पण अध्यक्ष महोदय, बाजारात शेतीमालाची होणारी लूट, शेतीमालाला कमी भाव का, इतक्या समस्यांचा शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं की तो तोट्यात जाणार तर काय फायद्यात येणार? आपण सगळ्या उद्योगांना फायदा कसा होईल हे बघायचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करतो। तो इन्सेंटिव्ह देतो, काय काय देतो। शेती हा उद्योग महाराष्ट्रात, मी महात्मा फुलेंचं उदाहरण दिलं, तेव्हापासून आतापर्यंत हा किफायतशीर होतच नाही। याच्या मुळाशी सरकार कधी गेलंय का? तकलादू आपण वेगवेगळ्या हे काम करण्याचं काम करतो। आपण निवडणुका आल्यावर मोठमोठ्या घोषणा देतो, शेतकरी फारच दंगा करायला लागला। 6000 रुपये केंद्राने पाठवले, आपण 6000 रुपये पाठवले, 12000 रुपये मिळाले, आपल्याला वाटलं आता शेतकरी सुखी झाला। अध्यक्ष महोदय, त्याच्या आधारभूत किमती त्याला मिळायला लागल्या। आज सोयाबीनचे दर काय, कपाशीला किती दर मिळाला, कांद्याची परिस्थिती काय मधल्या काळात होती, सगळं बारकाईने बघा। आता त्यासाठी सरकारने, तुम्ही किती मोठे रस्ते करा त्याचं स्वागतच आहे, पण सरकारने 86,000 कोटीचा आता ते शक्तीपीठ रस्ता करणार आहे। दादा, माझी विनंती आहे की 86,000 कोटीचा 3 टप्प्यात हळूहळू किंवा 1 लाख कोटीचा असा निधी करा की ज्याच्यामध्ये शेतीमालाच्या चढ उतारीला, आता तुमच्या बाजारपेठेत समजा लासलगावला जर कमी अधिक उताराचा दर कमी जास्त झाला तर त्या शेतकऱ्याला त्याचा बोनस किंवा त्याला सपोर्ट म्हणून काहीतरी आपोआप त्याच्या खात्यावर जायला पाहिजे। तुमचे 6000 रुपये दिले की तुम्ही हात वर करता, त्यापेक्षा अध्यक्ष महोदय जिथं जिथं शेतीमाल आधारभूत किमतीच्या खाली जाईल तिथं त्याला पैसे कसे मिळतील हे बघण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे। शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीही नाही। सरकार येतात, निवडणुकीत फार मोठी घोषणा आपण करतो, पण त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या अवस्थेकडे शेवटी आपण सत्तेत आलो, इथं एअर कंडिशन मध्ये आपण मोठमोठी भाषणं अनेकांनी केली असतील, पण त्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं आपलं हे सभागृह अपयशी ठरलेलं आहे। सरकार कोणाचा हा पुढचाच प्रश्न आहे, पण आपण सगळे अनेक वर्षे या सभागृहात काम करतोय, पण आपल्याला हे अपयश कसं दुरुस्त करायचं याचा विचार केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, मुंबई कुणाची? इथल्या कोळी समाजातल्या बांधवांची, इथल्या गिरणी कामगारांची, कष्ट करणाऱ्या मराठी माणसाची, जे अगदी पश्चिम महाराष्ट्रातनं, मराठवाड्यातनं या मुंबईत येऊन अगदी सामान उचलण्याचं काम करणारे आमचे माथाडी कामगार आहेत, त्या सगळ्यांची मुंबई होती। अध्यक्ष महोदय, आमच्या गावाच्या शेजारी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचं गाव आहे। ते काय म्हणतात, म्हणायचे, बा कामगारा तुझं ठाई अपार शक्ती, ही नांदे मुंबई तव तळ हातावरती, हे हात पोलादी सर्व सुखे निर्मिती, परी तुला जगण्याची भ्रांती। कष्ट करणाऱ्या माणसालाच या मुंबईत जगण्याची आज भ्रांती आहे। आजही अध्यक्ष महोदय, मुंबईत आमच्या मराठी माणसाला भ्रांती करावी लागते, कारण त्याच्या घरांवर, आता हे मुंबई गिरगाव आणि तिकडं परेल वगैरे भागात सगळे मिल मधली माणसं आपली राहायची, त्याच्या घरावर परप्रांतीयांचा एवढा डोळा आहे की महाराष्ट्रात मुंबईमध्ये SRA विकासक 200-250 झालेत, पण मराठी विकासक किती? एक 10, 15, 20, मला नक्की आकडा माहित नाही। पण अध्यक्ष महोदय, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर अध्यक्ष महोदय परप्रांतीय विकासकांच्या बरोबर मुंबईच्या इंच जमिनीची सौदेबाजी अनेक वर्ष, मी काय तुमच्या सरकारबद्दल बोलत नाही, अनेक वर्ष चालू आहे। 6व्या मजल्यावर म्हणजे सरकारच्याकडून आपण सरकार कोणाला रेड कार्पेट देतो? आपण मराठी माणसांच्यासाठी एखादी सहकारी
आता एक नवीन योजना काढलेली आहे तुमच्या सरकारने की आरोग्यासाठी 10% द्यायचे, 90% का 80% तुम्ही कर्ज देणार आणि आरोग्याचं हॉस्पिटल देखील कोऑपरेशन मध्ये काढायचं असं ठरलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळं GR आहे तसा मी आपल्याला देतो. त्याच्यापेक्षा दादा मुंबईतली ही मराठी माणसांची घरं त्यांना कोऑपरेटिव्ह सोसायट्या काढायला द्या, त्यांना पैसे द्या, त्यांची बिल्डिंग उभा करा, त्यांची बिल्डिंग उभा राहिल्यावर मग सेल टॉवर उभा करायची व्यवस्था करा. याच्यासाठी दादा तुम्ही जर पुढाकार घेतला तर मुंबई तुम्हाला चांगलं लक्षात ठेवेल असं मला वाटतंय. आणि त्यासाठी आपली संपत्ती कशी म्हणजे NCDC कडून ती योजना आहे, NCDC कडून ती हॉस्पिटल काढायला म्हणजे अतुल भातखळकर साहेबांनी ठरवलं की आता हॉस्पिटल काढायचं तर तुम्हाला पैसे मिळण्याची व्यवस्था आहे. फक्त पेशंट येणार की नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण हॉस्पिटल काढू शकतो सहकारी तत्वावर हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याऐवजी मुंबईतल्या या मराठी बांधवांसाठी काहीतरी आपण करा. अध्यक्षमध्ये मी उदाहरण देतो. ताडदेव परिसरात नामदेववाडी, विठ्ठलवाडी, पाटीलवाडी असे 3 SRA प्रकल्प आहेत. 15 वर्षापासून प्रलंबित आहेत. गैरसोयीबाबत SRA कडे अनेक बिचारे त्या लोकांनी तक्रारी केल्या, काही झालं नाही. ट्रान्झिट कॅम्प मध्ये गैरसोय त्यांची झालेली आहे, तिथं वारंवार लक्ष दिलं, तिथंही काही होत नाही. ज्या गतीनं काम चालू आहे तर त्याचा लोक म्हणतात की 7-8 वर्षाच्या आत हे प्रकल्प पूर्ण होणार नाहीत. नामदेववाडी, विठ्ठलवाडी आणि पाटीलवाडी इथल्या जुन्या वसाहती आहेत. अध्यक्ष महोदय इथला कोण BMC मध्ये कामाला आहे, कोणा छोटा व्यवसाय कुठल्या तरी कंपनीत कष्ट करतो, त्याच्या आजोबांनी वडिलांनी काबाड कष्ट करून घर घेतलं, पण विकासकांनी त्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं. शेवटी ही लोक काय करतात, वसईला, विरारला, तिकडं पालघर जिल्ह्यात जाऊन राहतात आणि रेल्वेनं नाईलाजानं इथं येण्याचं काम, नोकरीवर कष्ट करायला येतात. आणि म्हणून सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे यादी आहे रखडलेल्या सगळ्या प्रकल्पांची. एक ब्ल्यू प्लॅनेट म्हणून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे 7 रस्त्याला. 10 वर्षापासून प्रकल्प जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकावर कडक कारवाई का होत नाही, हाही माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. शेवटी अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत. घर मालक आणि विकासक यांच्यामध्ये पुनर्विकासाचा करार झाल्यानंतर मुदत कालावधीसाठी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात तरतुदी केल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, त्यानुसार रिहॅबची बिल्डिंग पहिल्यांदा उभी राहिली पाहिजे, तसं बऱ्याच ठिकाणी होत नाही. अध्यक्ष महोदय, पुनर्विकास प्रकल्प पूर्ण ताब्यात दिल्यानंतर देखील गृहनिर्माण सहकारी सोसायट्या भाडेकरूंना विकासकांनी करून दिल्या नाहीत असे तर अनेक प्रकार मुंबई शहरात आहेत. आणि असे गृहनिर्माण सोसायट्या न करून दिलेल्या विकासकावर फौजदारी गुन्हे का दाखल करत नाही, हा अध्यक्ष महोदय सरकारला आणि गृहनिर्माण खात्याला माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एक काळा चौकीला बोडके कुटुंब होतं. त्यात बोडके कुटुंबात प्रणय बोडके म्हणून एक मित्रांबरोबर स्कूटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुलं आणायला बिचारा गेला. शिवनेरी बस उलटी रॉंग साईडनं आली आणि त्यात तो चिरडला गेला. प्रणय बोडकेचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, हा 28 वर्षाचा युवक, 26 वर्षाची त्याची पत्नी, 1.5 वर्षाचं लहान बाळ, आज त्याचा मृत्यू झाला. आता शिवशाहीकडे प्रतापराव सरनाईक साहेबांना मी विनंती केली. ते म्हटले की रस्त्यानं चालत जाणाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला भरपाई आहे, पण स्कूटरवर बसलेला असेल तर त्याला भरपाई नाही. आता शिवशाही भाड्यानं घेतली आहे म्हणतात, ते त्यांचंही बरोबर आहे, पण रॉंग साईडने शिवशाहीची बस आली आणि ऍक्सिडेंट झाला. 100% त्याची चूक आहे. अध्यक्ष महोदय, त्याला नुकसान भरपाई देणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याच्या कुटुंबाने पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मध्ये अबू आझमींनी भातखळकर साहेब मध्ये सांगितलं की ती काय औरंगजेबाच्या वेळी भारतात हे होतं. औरंगजेबाच्या वेळी नाही, याच्या पूर्वीपासून भारतामध्ये पूर्ण भारताचा जगाशी व्यापार होता आणि म्हणून या देशात सोन्याचा धूर निघायचा 1500-2000 वर्षापूर्वी. आणि अध्यक्ष महोदय, धूर निघत होता म्हणून पश्चिमेकडून माणसं या देशात आली, परकीयांनी या देशाला लुटलं, आपली आर्थिकदृष्ट्या सुबत्तता जी काय होती ती सर्व उद्ध्वस्त केली. समाजात कलागुण विकसित सुबत्ता असल्याशिवाय होत नाहीत.
अशी चांगली परिस्थिती अनेक वर्षापूर्वी होती. म्हणजे 0 ते 9 अंकाचा शोध किंवा निर्मिती देखील भारतातच झालेली आहे. त्याशिवाय कालगणना शक्य नाही. अवकाशातील ग्रह ताऱ्यांची स्थिती, त्यांच्या कक्षा, भरती, ओटी, ग्रहणे, त्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम यांची माहिती आम्हाला भारतीयांना होती. हजारो गुरुकुले या देशात होती. ज्ञानार्जनासाठी मोठी मोठी विद्यापीठं होती. चाकाचा शोध देखील हजारो वर्षापूर्वी लागला. त्याशिवाय रथांची निर्मितीच होऊ शकत नाही. शेतातील नांगर आवश्यक आहे कळल्यावर नांगराची निर्मिती या देशात झाली. नांगर हे संस्कृती बदलाचं चिन्ह आहे. कंदमुळं, कच्चं भाजलेलं मांस खाण्यापेक्षा आपण नांगरानं शेती करून आपलं जगणं सुसह्य करू शकतो. हा विचार भारतात सुसंस्कृतपणाचा विचार 2000, 1500, 1000 वर्षापूर्वीपासून आहे. मी मध्ये एक आर्टिकल वाचत होतो. त्यात एक रशियन शास्त्रज्ञ सांगत होता की आम्ही म्हणजे ते जेव्हा कंदमुळं कच्चं मांस खात होतो तेव्हा भारतीय उपखंडात सप्तसुरांनी समृद्ध गायन वादन सुरू होते. आम्ही जेव्हा अन्नाच्या शोधात धावत होतो तेव्हा भारतीय उपखंडात रती महारथी होते आणि विमानशास्त्राचा अभ्यास सुरू होता, ज्याचे आज नकाशे मिळतात. आज जेव्हा प्रत्येक अवजड वस्तू उचलायला आम्हाला क्रेन लागते तेव्हा हजारो वर्षापूर्वी भारतीय उपखंडात अवाढव्य इमारती व मंदिरे केदारनाथ सारखी उभी केली गेली. त्यावेळी म्हणजे भारत हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील पुढे होता. अध्यक्ष महोदय, 1200 वर्षाचा इतिहास मग असा वाईट का झाला? आम्ही अचानक गुलाम का झालो? कारण स्पष्ट आहे. सावे साहेब, हे थोडं भर पडण्याची शक्यता आहे. जरा पाठीमागे शांतता घ्या. नाही, ते मध्ये अबू आझमीने सांगितलं त्याच्या पूर्वीपासून आपला देश प्रगतीपथावर आहे हे सांगायचं. पण अध्यक्ष महोदय, आपली वाईट अवस्था का झाली? कारण आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही. विज्ञान आपण चमत्काराला जोडलं. देवाकडून आपण दैवाकडे गेलो. श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचं पारडं जड आम्ही केलं. श्रीकृष्णाला आपण पूर्णावतार म्हणतो. त्यांनीच सांगितलेली गीता पाठ केली. पण त्याचा कर्म सिद्धांत दुर्लक्षून कर्मकांडांना आपण महत्व देत गेलो. स्पृश्यास्पृश्य, उच्च नीचता, जातीभेद सोबतीला घेतले. यानं दुही वाढत गेली आणि समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली. परिणामी क्षात्र तेज, ब्रह्मतेज तेज, कौशल्य विकास, कामावरची निष्ठा कमी होत गेली. याचा परिणाम म्हणून मुठभर परकीय आक्रमकांनी आमच्यावर हजारो वर्ष राज्य केलं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात सुधारणा व्हायला लागली. हा भाग वेगळा आहे. पण अध्यक्ष महोदय, आज देशामध्ये इकडं सुनीता विल्यम्स, सुरेश दस, सुनीता विल्यम्स अडकलेली, तिला खाली आणायची व्यवस्था केली. किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. तो इलॉन मस्क एवढा पुढे गेलेला आहे की त्याने स्पेस एक्स पाठवलं आणि तिला खाली आणली. ते AI आर्टिफिशियल इन्सिनेशन दादानी 500 कोटी रुपये आता दिलेले आहेत. त्यांच्या बारामतीमध्ये पवार साहेबांच्या पुढाकारानं शेतीत सुधारणा केलेल्या आहेत. एवढे आपण पुढे गेलोय. जग पुढे गेलंय. आता आपण AI ची सुरुवात करतोय, पण तिकडे जग पुढे गेलंय आणि आपण कबरीच्या मागे लागलो. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. हो आहे. कॉलेजला नाही. तुमचा दादांकडे सारखा रॉंग नंबर लागतो. ही बोंब आहे तुमची. तुम्हाला पाहिजे त्यांना जे पाहिजे ते तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही जे बोलताय त्याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं तुमचा आणि त्यांचा संवाद जो तुटलेला आहे तो काय होईना झालाय. बरोबर, मी त्यावर खोलात जात नाही. पण AI साठी पैसे दिलेले आहेत. ते AI डेव्हलपमेंटसाठी आपलं संशोधन होणार आहे आणि त्याचा सेंटर बीडला करा. दादा, माझी विनंती आहे. बीडला ज्या पद्धतीनं माणसं मारण्याचा कार्यक्रम चाललाय त्याऐवजी बीडला हे सेंटर करा. बीडला एखादं AIचं इन्स्टिट्यूट, काय ते विद्यापीठ करा. हा, पालकमंत्री आहेत ते. त्यामुळं आता दादा म्हणतील त्या पद्धतीनं जरा प्रगती करा. बीडची बारामती तुम्हाला दादा आहे ना तसंच दादा.
अध्यक्ष महोदय, दादा, मला आता किती वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय, बीडची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील. सगळ्यात मोठं म्हणजे सारखं तिथं जाऊन बसावं लागेल. तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जायचं बंद करा, फक्त बीडमध्ये जाऊन बसा. मानसिकता दुरुस्त केली पाहिजे. पण विनोदाचा भाग सोडून द्या. या ठिकाणी आज सरकारी पक्षाने मांडलेले अनेक मुद्दे आणि सत्तारूढ पक्षाने मांडलेले मुद्दे अनेक मुद्दे आहेत. मी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.